भगवान श्रीकृष्णांना रणछोडदास का म्हटलं जातं? त्यांनी असं काय केलं होतं जे 90% लोकांना माहीत नाही? आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अशी कथा जी श्रीकृष्णांच्या जीवनातील सर्वात रहस्यमय आणि भावनापूर्ण क्षणांपैकी एक आहे. ही ती वेळ होती जेव्हा जगातील सर्वश्रेष्ठ योद्धा, रणांगणावर कधीही मागे न हटणारा योद्धा श्रीकृष्ण स्वतः रण सोडून गेले. हो, हाच तो प्रसंग ज्यामुळे त्यांना रणछोड म्हटलं गेलं. पण या शब्दामागे केवळ पराभव नव्हता, तर त्यामागे होती एक दिव्य बुद्धी, गूढ प्रेम आणि अनंत दया. चला त्या काळात जाऊया जिथे रक्ताच्या नद्या वाहत होत्या, राजांचा अहंकार जळत होता आणि एकच व्यक्ती होती जी या सर्वा पलीकडे होती, द्वारकेचा अधिपती श्रीकृष्ण. मथुरेच्या भूमीवर सूर्य नुकताच उगवला होता. नगरातील गल्ल्या आज अनोख्या शांततेने झोपल्या होत्या. परवा झालेल्या यज्ञानंतर सगळीकडे उत्सवाचा माहोल होता. श्रीकृष्ण आणि बलराम यांनी त्यांच्या मामाला, अत्याचारी कंसाला मारून न्याय प्रस्थापित केला होता. जनतेच्या डोळ्यात ते देवासारखे चमकत होते. जय श्रीकृष्ण, जय बलराम या घोषणांनी मथुरेचा प्रत्येक कोपरा गाजत होता. लोक आनंदात न्हाऊन निघाले होते. पण त्याचवेळी दूर सिंधू पार एका दुसऱ्या राज्यात एका राक्षस राजाच्या कानात ही बातमी पोहोचली आणि त्या बातमीने त्याचा क्रोध आकाश फाडून निघाला. तो राक्षस राजा म्हणजे जरासंध, मगधचा राजा, पृथ्वीवर कधीही न हरलेला योद्धा. त्याचे हजारो हत्ती, लाखो सैनिक आणि असीम सामर्थ्य. पण त्याच्या छातीतील जखम एका गोष्टीने धगधगत होती. त्याचे 2 जावाई, कंस आणि शतधनू श्रीकृष्णाने मारले होते. जरासंधाचा अहंकार जखमी झाला होता. त्याने शपथ घेतली, जोवर मी त्या कृष्णाला आणि बलरामाला जिवंत जाळत नाही तोवर माझ्या राज्यात शांती नाही. त्या दिवसापासून मथुरेवर संकटाचं सावट पसरलं. रोज सकाळी जरासंधचे दूत मथुरेकडे निघत आणि त्याच्या असंख्य सैन्यांची गर्दी शहराच्या दिशेने येत असे. पहिल्या वेळी, दुसऱ्या वेळी, 10व्या वेळी प्रत्येक युद्धात श्रीकृष्ण आणि बलराम यांनी शौर्याने सामना केला. त्यांनी त्यांच्या यदुवंशातील योद्ध्यांसह मगधच्या सैन्याला परत परत पराभूत केलं. पण जरासंध थांबला नाही. एकदा हरला की पुन्हा आणखी प्रचंड सैन्यासह येईल. श्रीकृष्ण रात्री कधीकधी राजमहालाच्या टोकावर उभे राहून आकाशाकडे पाहत असे. चंद्र मंद प्रकाशात चमकत असे. बलराम त्यांच्याजवळ उभे राहून म्हणत, कृष्णा, आपण किती दिवस असं लढणार? दरवेळी विजय मिळवतो, पण त्याचा सैन्याचा अंत होत नाही. लोक थकले आहेत. प्रजेवर भुकेचा आणि भीतीचा सावट आहे. श्रीकृष्ण शांतपणे म्हणत, भैया, जरासंध शक्तिशाली आहे, पण तो युद्धात नाही तर अहंकारात जिंकू इच्छितो. आपण त्याचा अभिमान तोडला पाहिजे. पण हे रण चालू राहिलं तर मथुरा उद्ध्वस्त होईल. आपण लोकांसाठी आहोत, लोक आपल्यासाठी नाहीत. बलराम थोडे रागाने म्हणाले, पण कृष्णा, रण सोडणं म्हणजे भीती दाखवणं नाही का? आपण क्षत्रिय आहोत. श्रीकृष्ण हलकं स्मित करून म्हणाले, रण सोडणं म्हणजे भीती नव्हे भैया, ते बुद्धी आहे. रण जिंकणं सोपं आहे, पण विनाश थांबवणं अवघड आहे. आज मी रण सोडीन, पण उद्या माझ्या रणातून निर्माण होईल एक नवीन युग. पुढच्या दिवशी पहाटे पुन्हा रणशिंग वाजलं. जरासंधचं सैन्य आकाश काळं करत मथुरेकडे चालून आलं. पृथ्वी हदरत होती. ढग दाटले होते. जणू स्वर्गालाही युद्धाचा आवाज पोहोचला होता. बलरामाने त्यांच्या हलक्याने झुकलेला गदेला हात लावला, तर श्रीकृष्ण सुदर्शन चक्र हातात घेत पुढे आले. दोघांनी रणांगणात प्रवेश केला. घंटांचे आवाज, युद्धघोष आणि रथांच्या टायरांचा कडकडाट एकत्र झाला. श्रीकृष्णाचा रथ जणू प्रकाशासारखा फिरत होता. ते जिथे जात शत्रू मागे पडे. जरासंधच्या 10 सेनापतींना त्यांनी एका मागोमाग एक संपवलं. बलरामाने गदेद्वारे पर्वत फोडल्यासारखे हत्ती चिरले, पण तरीही जरासंध हसत होता. कृष्णा, तो ओरडला, तू कितीही लढ, माझं सैन्य कधीच संपणार नाही. मी पुन्हा पुन्हा येईन. जोवर तुझं रक्त या मातीवर पडत नाही तोवर मगधला सूर्य मावळणार नाही.
श्रीकृष्ण दूरवरून त्याच्याकडे पाहून म्हणाले, जरासंध, तू जे लढतोयस ते न्यायासाठी नाही, तू लढतोयस तुझ्या अहंकारासाठी, आणि ज्याचा हेतूच अन्याय आहे त्याचा अंत निश्चित आहे. पण त्या क्षणी त्यांना जाणवलं की युद्ध पुढे चाललं तर मथुरेतील निर्दोष प्रजेचं रक्षण करणं शक्य नव्हतं. मथुरेतील स्त्रिया, वृद्ध, मुलं ते सर्व या सततच्या युद्धाने भयभीत झाले होते. प्रत्येक युद्धानंतर नव्याने जखमा भरायच्या, पण पुन्हा दुसऱ्या दिवशी रणाचा आवाज उठायचा. त्या रात्री श्रीकृष्ण आणि बलराम यांच्यात एक दीर्घ संवाद झाला. बलराम म्हणाले, कृष्णा, तू नेहमी बुद्धीने वागतोस, पण आज तू काय ठरवतोस ते मला सांग. युद्ध चालू ठेवायचं की सोडायचं? श्रीकृष्ण मंद स्वरात म्हणाले, भैया, युद्ध संपणार नाही जोवर आपण जरासंधाचा अभिमान तोडत नाही. पण सध्या त्याचं सैन्य प्रचंड आहे आणि आपल्या लोकांची मर्यादा आली आहे. मला वाटतं आपण मथुरा सोडली पाहिजे. बलराम थोडे शांत राहिले. मथुरा सोडायची म्हणजे लोकांना आपण सोडून जाऊ? नाही, श्रीकृष्ण म्हणाले, आपण त्यांना वाचवू. आपण त्यांना घेऊन एका सुरक्षित स्थळी जाऊ. नवीन नगरी उभारू, द्वारका, समुद्राच्या मध्यभागी, जिथे कोणाचं सैन्य पोहोचणार नाही. ती होईल आपली नवी मथुरा. त्या क्षणी बलरामांच्या डोळ्यात अभिमान आणि प्रेम उमटलं. तू खराच आहेस कृष्णा. तू रण सोडशील, पण धर्म नाही. त्या दुसऱ्या दिवशी पहाटे श्रीकृष्णाने आपला निर्णय घेतला. त्यांनी रणभूमीच्या दिशेने चालत करत आपल्या रथाला मागे वळवलं. जरासंधाच्या सैनिकांनी हर्षाने आरोळ्या दिल्या. कृष्ण रण सोडतोय, कृष्ण पळतोय. पण श्रीकृष्ण शांत होते. त्यांच्या चेहऱ्यावर ना भय होतं ना दुःख. ते म्हणाले, हो, मी रण सोडतोय, पण यासाठी की रण टिकावं. मी पळतोय, पण यासाठी की धर्म वाचावा. लोकांनी पाहिलं, श्रीकृष्ण आणि बलराम मथुरेतून निघाले. त्यांच्या मागे हजारो यदुवंशी, स्त्रिया, मुलं, वृद्ध सर्व रथांवर बसून समुद्राच्या दिशेने निघाले. श्रीकृष्ण रथाच्या पुढे चालत होते. वारा वेगाने वाहत होता. त्यांच्या वस्त्रांचा पांढरा काठ आकाशात फडफडत होता. त्यांच्या डोळ्यात दृढ निश्चय होता. रण सोडून ते शांती जिंकणार होते. काही दिवसांनी ते सौराष्ट्रात पोहोचले. तिथे त्यांनी समुद्राच्या मध्यभागी एक सुंदर नगरी उभारली, सुवर्णमय, शांतीने न्हावलेली. ती होती द्वारका. श्रीकृष्ण म्हणाले, ही नगरी असेल धर्माची आणि शांतीची द्वारका. आणि खरंच द्वारका पृथ्वीवर स्वर्ग ठरली. परंतु जरासंधाला वाटलं की कृष्ण पळून गेलाय. त्याने त्याचं नाव ठेवलं रणछोड. त्याचे दूतांनी सगळीकडे घोषणा केली, कृष्ण रणछोड आहे, रण सोडून पळालेला आहे. पण द्वारकेच्या जनतेला माहीत होतं की ज्याने रण सोडलं त्यानेच संहार थांबवला. काही वर्षांनी जेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनासमोर गीतेत उपदेश केला, तेव्हा त्याने स्वतः सांगितलं, मी रण सोडलं ते पराभवासाठी नव्हतं, तर लोकहितासाठी होतं. रणथून दूर जाणं म्हणजे धर्माचं रक्षण करणं होतं. कालांतराने लोकांनी रणछोड या शब्दाचा अर्थ समजून घेतला. तो अपमान नव्हता, तो सन्मान होता. जो रण सोडूनही धर्म जपतो तोच खरा विजेता. द्वारकेच्या मंदिरात आजही जेव्हा लोक श्रीकृष्णाला रणछोडराय म्हणून हाक मारतात, तेव्हा त्या हाकेमागे आहे ती कथा त्यागाची, बुद्धीची आणि दयेची. श्रीकृष्णाने दाखवून दिलं की कधीकधी रण जिंकण्यासाठी रण सोडावं लागतं. म्हणतात ना, जो पळतो तो कधीकधी जग वाचवतो. आणि श्रीकृष्णाने तर संपूर्ण युग वाचवलं. तो क्षण होता जेव्हा रणछोड हा शब्द इतिहासात नव्हे तर श्रद्धेत कोरला गेला. आणि म्हणूनच आजही द्वारकेच्या समुद्रकिनाऱ्यावर जेव्हा लाटांचा गजर ऐकू येतो, तेव्हा वाटतं जणू त्या लाटा श्रीकृष्णाचं नाव घेतायत. जय रणछोडराय, जय श्रीकृष्ण. त्यांच्या त्या एका निर्णयाने युद्ध थांबलं, रक्ताचा प्रवाह थांबला आणि जगाने शिकलं की शौर्य फक्त तलवारीत नसतं, ते बुद्धीतही असतं. आणि रण सोडणारा जर श्रीकृष्ण असेल तर ते रण हरलेलं नसतं, ते रण अमर झालेलं असतं. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कॉमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.